कालचे कानाचे जे रिमेनिंग फंक्शन्स होते ते आज आम्ही करणार होतो. तर सकाळी लवकर उठले, छान फ्रेश झाले आणि आज कानाचा घरचा फर्स्ट डे होता. तर आता त्याला झोपी लावण्यासाठी चालल्या होत्या आणि आमच्या फुग्यांचं डेकोरेशन पण तसंच होतं. मग काय म्हटलं, पटपट आवरून घेऊ. पटकन स्वयंपाक बनवला आणि मी पण लगेच कानाकडे गेले. वरती गेले तर काना झोपलेलाच होता. मग खाली आले आणि सुनील पण सांगत होते आज मी लवकर उठलो कारण मला कानाचा आवाज आला आणि मला खूप छान वाटलं म्हणून मी लवकर खाली आलो. ते जेवायला बसले आणि त्यांना लाडू खायचा होता. तर मी फुटलेला लाडू दिला आणि ते मला बोलत होते, तुला फुटलेला फुगा दिला तर कसं वाटेल. म्हटलं मला फुगा खायचा नाहीये, तुम्हाला लाडू खायचा आहे. लाडू खाऊन तो फुटणारच आहे. मग काय ते मान्यच करत नव्हते. त्यांना दुसरा लाडू दिला. वरती गेले तर दीदी त्यांच्या बॅग्स वगैरे अरेंज करत होत्या, त्यातले कपडे कपाटात लावत होत्या. मग खाली आले आणि आमचं कालचं राहिलेलं फंक्शन आम्हाला करायचं होतं त्याचीच थोडीशी तयारी केली. वेलकमच्या टाईमला काना खूप रडत होता, त्यामुळे आम्ही ते फंक्शन स्किप केले होते. म्हटलं आज आपण ते फंक्शन करूयात. तर दादा आणि आत्यांच्या हातून मस्त केक कापला आणि कानुली बघा कसा बसला होता. मग आम्ही पण सगळ्यांनी फोटोशूट करून घेतलं आणि कानाचे पप्पा तर डान्सच करायला लागले होते. आमचं छोटंसं फंक्शन संपवलं आणि कानाला झोपी लावलं. काना पण छान झोपला आणि आम्ही जेवण वगैरे केलं. मग गेले ब्लॉग एडिट करायला, कारण काना जागा असल्यावर आम्ही त्याच्यापासून हालत नाही आणि कोणती कामं पटकन करत नाही. काना आल्यामुळे वेळ कसा जातोय कळतच नाही आणि सारखं त्याच्याजवळ बसून खेळावं वाटतं. मग काय चहा वगैरे घेतला आणि परत त्याच्याशी खेळायला आलो. त्याचा छान मेकअप केला आणि आत्ता इकडे फुगे गोळा करत होते, कारण आमचे सगळे फुगे वावरात उडून गेले. ते फुगे आणले, मस्त स्वयंपाक केला आणि परत कानासोबत खेळायला लागलो. आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि सुनील आणि दादा आले होते नाशिकवरून आणि दादा आज खूप खुश होते, कारण त्यांचं दुसरं बाळ म्हणजेच PC आणला होता तर खुश होते. सगळे कानासोबत परत एकदा छान खेळलो आणि झोपायला गेलो. चलो बाय.